एका गावात जर तुम्ही चुकूनही कोणाला शिवी दिली तर थेट 500 रुपयांचा ऑन द स्पॉट दंड होतो असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. अवघ्या 1800 लोकसंख्या असलेल्या या गावाने एक असा निर्णय घेतलाय जो देशातल्या कोणत्याच सरकारला आजपर्यंत घेता आला नाही. चला तर मग गाव छोटं पण काम लय मोठं या सिरीजच्या आजच्या भागात आपण आलोय संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावनभूमीतील नेवासा तालुक्यात वसलेल्या सौंदाळा गावात. आज 21व्या शतकातही आपल्या देशात अनेक ठिकाणी लग्न कार्यापासून ते अंत्यविधीपर्यंत जातीच्या भिंती आडव्या येतात. पण सौंदाळा या गावाने थेट ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अधिकाराचा वापर केला आणि फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रामसभेने माझी जात मानव असा ठराव मंजूर करत स्वतःला अधिकृतपणे जातमुक्त घोषित केले. असा निर्णय घेणारे सौंदाळा हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. या ठरावामुळे गावात काय बदललं तर गावात जात, पंथ किंवा वंशावरून कोणताही भेदभाव होणार नाही. सर्वांनी मानवजात स्वीकारली आहे. गावात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करणार. सोशल मीडियावर जातीवाचक किंवा द्वेष पसरवणारे मेसेज करणाऱ्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सौंदाळा गावाचे इतर नियम ऐकले तर तुम्हालाही हेवा वाटेल. भांडणामध्ये कारण नसताना आई बहिणीवरून अपशब्द वापरले जातात. हे थांबवण्यासाठी या गावाने नियम केलाय. गावात जर कोणी शिवीगाळ करताना सापडलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड केला जातो. आजकालच्या पोरांना मोबाईलचे एक व्यसन लागलंय, म्हणूनच ग्रामपंचायतीने संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल देण्यावर पूर्ण बंदी घातली. नियम तोडला की 500 रुपये दंड फिक्स. हुंडा घेणारा कळवा आणि 5000 रुपये मिळवा असा कडक ठराव गावाने केलाय. तसेच बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी बालकामगार दाखवा आणि 1000 रुपये जागीच मिळवा ही योजना आजही चालू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आल्यावर गावातील प्रत्येक मुलीच्या शिक्षणाचे पालकत्व थेट ग्रामपंचायतीने स्वीकारले आहे. पण या गावाचा सर्वात अभिमानास्पद उपक्रम म्हणजे राष्ट्रप्रथम. दररोज सकाळी ठीक 10 वाजता गावातील भोंग्यावर राष्ट्रगीत सुरू होते. त्या क्षणी रस्त्यावरून जाणारे नागरिक असोत किंवा शेतात राबणारे शेतकरी राष्ट्रगीत कानावर पडताच प्रत्येक जण जिथे असेल तिथेच सावधान स्थितीत उभा राहून राष्ट्रगीताचा सन्मान करतो. या एका उपक्रमाने संपूर्ण गावात देशभक्तीची आणि एकतेची अभेद्य भिंत उभी केली आहे. हे गाव तंटामुक्त तर आहेच, पण इथे 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी देणारं आरओ वॉटर ATM सुद्धा आहे. सौंदाळा गावाने दाखवून दिलंय की बदल हा वरून नाही तर आपल्या स्वतःच्या घरापासून आणि गावापासून सुरू होतो. तुम्हाला सौंदाळा गावचा कोणता नियम सर्वात जास्त आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या गावाची गोष्ट